इतक्या वर्षांनी मुलांशिवाय सण साजरा करणं एकटं एकटं वाटतंय. मुलं असली की कसं घर भरल्यासारखं असतं ना. नाही म्हणजे मुलांची प्रगती होते याचा आनंद आहेच. वीणा संतोषचं स्वतःचं घर झालं, हरीशला नोकरी लागलीये, त्याचं आयुष्य मार्गाला लागतंय, भावनाचा सुखाचा संसार सुरू आहे. आता फक्त माझ्या जानूची स्मृती परत आली आणि तिचा आणि जयंतरावांचा संसार सुरू झाला की झालं. त्यांच्या प्रगतीत आनंद आहेच, पण सणासुदीला मुलं बरोबर असतील तर घर कसं वेगळंच असतं. आता आज वीणा हाताशी असती तर आतापर्यंत वाती वळून ठेवल्या असत्या. सिंचनाने छान सुंदर रांगोळी काढली असती. माझ्या भावनाने वस्त्र तयार करून ठेवलं असतं आणि आरती अशी भरपूर हार फुलं घेऊन पटपट पटपट हार बनवत असती. फुलांच्या माळा आणल्यात हा आई. अगं 100 वर्ष आयुष्य आहे बघ. आणि आई तुम्हाला ज्यांची आठवण येते त्यांना पण सोबत घेऊन आलीये बघा, सिंचना आणि वीणा बहिणी दोघी पण आहेत. सिंचना वीणा, अगं कशा आहात तुम्ही? हॅलो आई, कशा आहात तुम्ही? झाली का नवरात्रीची तयारी? अगं सुरू आहे. हॅलो आई. आई तुम्ही बदामाचा शिरा पण केला असेल ना? मी मिस करतेय. मला पण तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते ग. आई, वरद आला ना शाळेतून की एक चक्कर मारते तिकडे. हो, आणि माझी ही मीटिंग संपली की मी पण येणार आहे. मी वाट पाहते, लवकर या. 1-2 मिनिटं थांबा, यांना बोलवते. अहो अहो या इथे पटकन या. अहो बघा तरी कोण कोण आलंय. काय अरे व्यंकटेश आरती आहे. आणि हे बघा बाबा, आम्ही पण आहोत कॉलवर. अरे वीणा आणि सिंचना दोघी आहेत. कशा आहेत दोघी जणी? आणि हरीश काय म्हणतो? सिंचना आणि संतोष आणि वरद ठीक आहेत ना सगळे? बाबा, आई पूजा करतायत ना तर सगळं व्यवस्थित बघतोय आम्ही. आज व्यंकी आणि आरती इथे आलेत आणि या दोघींशी आपण व्हिडिओ कॉलवर बोलतोय. म्हणजे सगळी मुलं प्रत्यक्षात घरी नसली ना तरी घर अगदी भरल्यासारखं वाटतंय ना. अगदी बरोबर बोलला. बाबा, तुम्हाला वाटेल तेव्हा फोन करा तुम्ही. अगं म्हणजे काय नक्की करणार? बरं मी काय म्हणते, पूजाला सुरुवात करूया, नाही आपल्या गप्पा काही संपायच्या नाहीत. कलश कुठे ठेवला हो मी? कलश आई, तो बघा तुमच्या उजव्या हाताला आहे. अगं हा काय आणि त्याच्याच बाजूला निरंजन पण आहे. हा बस. हे बघ बहिणी, भारी झालं ना? जर फोन असा घाला असा. हा हा बघितलं दिसतंय. हा घर सारे सुखी ना दे